सर्वांना जय शिवराय. जय शिवराय. आज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांना यश आलेलं आहे, याबद्दल आपण काय सांगाल? आदरणीय जरांगे पाटील, आम्ही 129 130 गावामध्ये आमचं हे गाव आहे आणि इथून मागे जरांगे पाटील यांच्या ज्यावेळेस काही बैठका असतात त्यावेळेस आम्ही हजर असतो आणि आज ज्यावेळेस मुंबईला जाण्याची वेळ त्यावेळेला आम्ही सर्वजण हजर होतो आणि आदरणीय जरांगे पाटील यांचा जो अंमलबजावणी सकल सोयरे जी अंमलबजावणी होती ती आज पूर्णतः झाली आहे. तरी सर्व आज आमचं गाव आनंदित आहे. आज खरं तर नामदार मंत्री विखे पाटील यांनी एक घोषणा केली आहे की जरांगे पाटील तुम्हाला ग्रॅज्युएट लागू केला आणि थोड्याच वेळा तुमच्या हाती देऊ उपोषण. त्यांनी एक मागणी केली की 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री इथं उपोषण सोडण्यासाठी हे म्हणणं नव्हतं की मराठ्यांचा वैर अजून कमी होईल, यासाठी तुम्ही इथं येऊन आमच्या हाताने उपोषण सोडावं, याबद्दल काय सांगा? नाही जरांगे पाटील हे जोपर्यंत GR हातात पडत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाहीतच, हे आम्हाला गॅरंटी. कारण ज्यावेळेस आम्हाला मागच्या वेळेस धोका झाला ते धोका जरांगे पाटील आता पत्करणार नाहीत. ज्यावेळेस GR हातामध्ये पडेल त्यावेळेस उपोषण जरांगे पाटील. आता उदय सामंत असेल, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसलेला आदरणीय मनोजदादा जरांगेंनी प्रश्न केला की सातारा हा तुमच्या हातात आहे, तर सातारा ग्रॅज्युएट हे तुम्हाला 8 दिवसात द्यावा लागेल, तर मनोजदादा जरांगे पाटलांनी त्यांना 1 महिना दिला आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? ठीक आहे ना, जरांगे पाटील जर बोलले 1 महिना द्या, ठीक आहे ना. जरांगे पाटला त्यांच्यावर विश्वास आहे आणि आम्हाला जरांगे पाटला विश्वास आहे. आता उपोषण सोडताना जरांगे पाटलांनी सगळ्या आपल्या पोट्ट्याला विचारलं, पोट्ट्या उपोषण सोडायचं का? तर पोट्टे अगोदर नाही म्हणत होते आणि जरांगे पाटील म्हणले मी तुमच्यासाठी एक आरक्षण लय तुमच्यासाठी, पण मागून पोट्टे म्हणले दादा तुम्ही आमच्यासाठी जास्त आहात. मग जरांगे पाटलांनी नामदार विखे पाटील यांच्या हस्ते उपोषण सोडले, तर याबद्दल काय सांगाल? सर्वांना व्यवस्थित घरी जाण्यासाठी जरांगे पाटलांनी सांगितले. जरांगे पाटील सांगितलं व्यवस्थित जा घरी, तसेच तिथले पोट्टे म्हणजे आम्हीच पोट्टे तसंच व्यवस्थित सगळ्यांनी घरी जावे व्यवस्थित मध्ये. आणि जरांगे पाटील आदेश दिलाय किंवा सगळ्या वाटे आम्हाला मान्य, तर काय अडचण नाही ना आम्हाला. ठीक आहे, चालतंय.